काहू काकू आपल्या गावात आज मिरवणूक निघणार आहे ना, तुम्हाला माहित नाही का? हो ना, श्रीरामजीची निघणार आहे ना मिरवणूक. अयोध्येत पूर्ण मस्तपैकी या म्हणते प्राणप्रतिष्ठा. तर खूप मस्त कार्यक्रम म्हणते तिकडे. तर मग आपल्याला इकडे नाही करावं लागेल का, तू सांग बरं. पुन्हा माय किती दिवस रामानं वनवास भोगला, आता किती दिवसानं आपलं मंदिर झालं रामाचं. तर किती चांगला कार्यक्रम व्हायलाच पाहिजे. तसंही त्याच्या जीवनात वनवास खूप झाला पण आहे ना. पुन्हा बिचारे लयच वनवास झाला व आता मस्तपैकी प्राणप्रतिष्ठा होऊन राहिली. तर आपण तो कार्यक्रम चांगल्यानं मनवलाच पाहिजे. हो काकू, मंदिर तर भलं सुंदर बांधलं म्हणते. सोन्या गिन्याची दार लावले म्हणते. मी आता काय ऐकलं बाई, आता काही पाहिल्यावर माहीत होईन आपल्याला, म्हणून लावले म्हणते. आता काकू असं ऐकलं का बमदान आलं त्याच्या व्याजावरच म्हणते ते देऊळ बांधण्यात आलं म्हणते. म्हणजे लोक दान दिलं म्हणते लोकांना, गरीब लोकांनी दिलं, मोठे लोकांनी दिलं, आणि हिरो हिरोईनही नाही लय पैसे दिले म्हणते. आणि तवा म्हणते एवढं चांगलं मंदिर झालं म्हणते काकू. हो ना माय, आपल्याच तिकडले एका माणसानं ट्रकभर फुलं दिली म्हणते. काय बरं किती म्हणजे दानधार्मिक लोक आहे आपल्या भारतात. हो ना, मंदिर तर पाहता ध्यान लागते बापा म्हणते. असं म्हणते आता टी मध्ये दाखवते म्हणते. काय माय मागची ती विचकली आणि ह्या माणसाला म्हणतो मी दुरुस्त करून आण, दुरुस्त करून. हा माणूस तर काहीच नाही, विचकली तर मोबाईलवर पाहत जाय म्हणते मला. मोबाईल खरंच मापाशी राहते काही, हे स्वतः मोबाईलमध्ये तोंड घालून राहते. मापाशी नाही मोबाईल, मला टी व्ही कशी टीव्हीत माहीत पडते बातम्या गितम्या, काहीच नाही मापाशी. आणि म्हणते काय करावं लागते, काय येईल मस्त पाहायला भेटते दिवसभर. मग घरी येत जा ना काकू. आता मी त्या घरी येईन तर किती दिवस येईन, कोणाची इथं मलाही चांगलं नाही वाटत. आता आपल्या घरी असली म्हणजे आपण कसं काम करता करता पाहू शकतो. आणि बिचारे काम करता करता मी गाणी लावतो, जरासं मूड चांगलं राहते. तर काय जातं, गाणी बंद आहे, सारं बंद आहे. हो काकू, डीजेचा आवाज येऊन राहिला ना, लय जोराने येऊन राहिला. आता रॅली जवळ चालली वाटते. हो ना, लोक लय जोरा जय श्रीराम बोल बोंबलून राहिले. हो बाई, येऊन राहिली, जवळ आली. चला आपल्याला दिवे गिवे लावा लागते. म्हणजे झाडझुडा झाल्या का हो? नाही ना, आमची व्हायचीच आहे झाडझूड. घरासमोर रोड आहे, तुम्हाला पाणी शिपा लागते बाई, झाडझुडी करावं लागते. चला बाई, गोष्टी करण्यात काही पडलं नाही. चला निघा लवकर लवकर घरी. हो, तुम्ही तुमच्या घरी आज दिवाळीसारखा सणगीन केलता काय, शिरा गिरा केला होता काय? आम्ही केलं बाई. एवढं मोठं प्राणप्रतिष्ठा आहे, एवढा देवाचा आनंद आहे, उत्सव आहे. मग आपणही आपल्या घरी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून द्या. मग म्या केलं बाई देवाला नैवेद्य आज ना बाई. म्या माझ्या घरी आज मोठा फुलासार केला. सकाळी सुटली 5:30ले आणि मस्त ओईलाही चांगला आणि मस्त देवाला घातलंय. आणि तसे आज जय श्रीरामजी आहे आपले, त्याच्यासाठी मी मस्तपैकी नवीन नवीन गोडही पदार्थ बनवले काही. तू तर काहीच नाही बोलून राहिली होत्या, काहीच नाही केलं वाटते हो बाई. केलं ना हो काकू, आता सांगत नाही राहिली म्हणून तुमचं ऐकून राहिली मी. हे गुलाबजामू केले आज. चला दिवे लावतो मी. मिरवणूक येऊन राहिली, मिरवणूक पाल झाला लागते अधिक. मी लहंगा घालू का सांग लवकर, मला वाटत असं ते घाल बाई. मी का नाही म्हणत नाही तुला घाल. अरे माय मला दिवे लावून आता अजून मिरवणूक याचीच आहे बाबा. चिंकीचे झाले का ते दिवे गिवे लावून? माय झाले बाय दिवे गिवे लावून आता. हो ना काकू, आत्ताच झाले ना. मी आत्ताच तुमच्या घरासमोर आलो. काय बसासाठी थोडंसं बसा म्हटलं आता रॅली येईपर्यंत तुमच्या घरापाशी. किती घाई घाई लवकर लागलो काकू. आपल्या झाडझूड, दरांगोळी काढणं, दिवे लावणं, किती घाई झाली ना. करावं लागली आपल्याला. दोघी तिघी आपण किती भरभर उठून गेलो. पावर राहिली याचीच आहे अजूनही. चिंकीची बाबा आत्ता चालते जराशी रॅलीमधून पाणी गिनी प्याले. तर म्हणे अधिक जराशी दूर आहे म्हणे रॅली म्हणे, तर तू आरामशीर कर म्हणे. मला म्हणे बस ना हो, बसा ना. जराशी इकडल्या साईडनं बसतो, कसं जायला रस्ता राहते. माहिती माणूस घेऊन येते तर जायला रस्ता बरा राहते देऊन दिलेला पहिलेच. हो काकू, तुमच्या घरी मालिनी आलता का? आपल्याला वाढदिवसाला जा लागते ना. हो आलता ना, मग आणि चाला होता ये जा म्हणे. तर पण आता आपल्याला तयारी गिरी करा म्हटलं. तर पहिले हे रॅली जाऊ देऊ, मग जाऊ आपण त्याच्या घरी. आता कसं रॅलीची धामधू म्हणजे वाढदिवसाची धामधूम एकच होईन ना. आपण जाऊ तिकडे वाढदिवसाला आणि इकडे या रॅली. हां, मिरवणूक आपली. हो ना बिचारे, अधिक याव तिथून आपण धाव 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 करू त्या लागून. का हो, किती रुपये द्या तुम्ही तिथे पोरीला द्या? काकू मी काही जास्त देत नाही, 10 रुपये देईन बाई. खाऊ ना 10 रुपये देते, जरा जास्त चांगलं वाटते का माय? एवढ्या लोकांना त्याचा 10 रुपये देणं सारं आपल्यालाच आहे. चांगलं दिसते, चांगलं वाटते, नाही वाटत. हां, काही काहीच नाही वाटत. बिना येणं येते चालले जाते. आपण तरी लाजी खातीर म्हटलं 10 रुपये देतो म्हटलं, ते 10 रुपये देत नाही म्हटलं आपल्याला करायला वाढदिवस. मग आपणच काय लाजायचं? आपण 10 रुपये देणार नको. हो ती गोष्ट खरी आहे, बरोबर आहे. मी मग 10 रुपये देतो बाई, माझ्यापेक्षा काही जास्त आहे नाही. तुम्ही विचारलं तुम्ही किती देता, मग मला लाज नाही वाटली पाहिजे ना द्यायच्या वेळेस. बाई ह्यात बहीण दिले बाई 10 रुपये असं होईल ना दे. चला काकू, आवाज येऊन राहिला का रॅलीचा? चला आपण रॅली पाहून घेऊ. चला मग रॅली पाहून घेऊ कशी आहे. तर मस्त भजनं म्हणून राहिले हो बाय आपल्याच गावातल्या. होय बाई, किती मस्त भजनं म्हणते बाया. हो ना काकू, मी असं ऐकलं की येईल बक्षीस भेटलं होतं म्हटलं. येईल दुसऱ्या गावचे बोलावणे असते म्हणते भजन मनासाठी. तुम्ही तुमच्या घरी ठेवजा नाही का दिवशी भजन. किती रुपयाचं बक्षीस भेटलं होतं याच्या ग्रुपले? 25,000चं बक्षीस भेटलं होतं याच्या भजन ग्रुपले म्हणते.
मी आता ऐकलं भाऊ काकू, हे एवढंच ऐकलं 25,000. माय पुरं गाव हिंडते, किती थकवा येत असन. पण ह्या म्हाताऱ्या बाया बुड्या बाड्याही पाय किती चांगल्या नाचते म्हटलं. देवाच्या याच्यात गुंग होऊन जाते. देवभक्तीतच आहे म्हटलं त्या बाया. किती म्हटलं देवाचे भजन म्हणते. किती म्हणजे त्याला एनर्जीच पाहिजे ना काकू. एवढं मोठं गाव हिंडणं म्हणजे किती कष्टाचं काम आहे म्हटलं. पहिले तरी आनंद आहे म्हटलं करण्या. बरोबर येले उत्साहच असला पाहिजे म्हटलं. चल ना घरी, झालं ना आता ही जी रॅली चालली ना. हो काकू, अधिक राम सीता बनल्या म्हणते लहान लहान लेकरं. अधिक डीजे गिजे आहे म्हणते. थांब ना आता मागच आहे म्हणते. हो काकू, आताच घरी जाऊन काय फायदा आहे. तेवढं राम लक्ष्मणाचं दर्शन होते आपलं. बरं पाहूनच जाऊन दर्शन घेऊनच जाऊ आपण. हाय लेकराने किती मस्त तयारी केल्या हो. किती मस्त दिसून राहिले ना बिचारे. किती मस्त दिसून राहिले. जय श्रीराम. किती चांगले लेकरं बनले. कोणी हनुमान बनलं, कोणी राम बनलं, कोणी सीता बनली. त्या माघरच्या चिंकीले म्हटलं होतं बन बा तू सीता. ते म्हणे मला का माय कोणी वैकीचं नाही तिथं मी नाही बनत. काय बरं हे यायच्या काय वैकीचीच आहे का लेकरायच्या. पण हे लेकरं बनले नाही. त्याला डेअरिंग नाही म्हटलं. काही लेकरं आपल्या इच्छे पण बयारच आहे हो बाई. यायला डेअरिंग नाही उलीस पुन्हा काकू. डेअरिंग वाल्यासाठी मी म्हणतो बन 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 बन. पोट्टी कायच्यातच समोर नाही. नुसती मांग 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 राहते. कायच्यात भाग नाही घेत काही नाही. आता हाय का अधिक काही मागं पुढं अधिक डीजे राहिला ना. हे पाहून जाऊ ना. किती मस्त डीजे आणला येई ना. मस्त कार्यक्रम वाटून राहिला. जय श्रीरामचा पूर्ण जल्लोषच होऊन राहिला ना माय. किती फिरून राहिली उभी. गरगर गरगर फिरू दे ना माय लेकरं. लय लेकरात उत्साह राहते पण कार्यक्रमाचा. अंदर नाचून राहिले बाई ते. आपल्याला दिसून राहिले काकू ते लेकरं लोक आहेत त्या गर्दीत आहे ते. काकू किती मस्त कार्यक्रम वाटून राहिला. किती वेळ पाहतं. हे तर 1-2 तास उभी राहते. चला आपल्या स्वयंपाक करा लागते. काकू आता खिचडीच टाकतो. माझ्या जीवावर आला आता लय वेळची उभी आहे तर त्याचे पाय दुखून राहिले. मी आता खिचडीच टाकतो बा. टाकली असती पण माईच्या माणसाला खिचडी आवडत नाही ना. त्याला पुई पाहिजेच खिचडी सोबत. त्याने बाई खाते माईची माणसं घरी.